मी शिवानी बावकर, म्हणजेच लागिरं झालं जी मधली तुमची लाडकी शीतल. आज आम्ही 26 जानेवारीचं शूट करतोय आणि आमच्या बरोबर इथे 10 आम्ही कुटुंब बोलवली आहेत. शहीद जवानांची कुटुंब आहेत ही, आणि या सगळ्या त्यांच्या वीरपत्नी. तर सिरियलमध्ये रिअल लाईफमध्ये तर मी फौजीची बायको ही भूमिका प्ले करते, पण रिअल लाईफमध्ये आज या पहिल्यांदा मला भेटल्या आहेत आणि आज आपण त्यांच्याबरोबर एक संवाद साधूया. आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारूया, त्यांच्याशी बोलूया, बघूया त्यांना कसं वाटतंय. पहिल्यांदा टेलिव्हिजनवरती 26 जानेवारीच्या निमित्ताने आम्ही सत्कार सोहळा ठेवलाय ह्यांचा, कारण हे आहेत म्हणून आपण आहोत. तर खरं तर सांगायचं झालं तर हा लागिरं झालं जीचा चाहता वर्ग आहे. ह्यांच्यामुळे आज आम्ही या शिखरावर पोचलेलो आहोत. ह्यांच्यामुळे आज सिरियलला एवढी पॉप्युलॅरिटी मिळालेली आहे. तर ह्यांच्याबरोबर मजा मस्ती करूया आणि बोलूया ह्यांच्याबरोबर, बघूया ह्यांना सिरियल आवडते का, काय मत आहे त्यांचं सिरियल विषयी. तर सिरियल बघता का? आवडते का? मग आज तुम्ही इथे आलायत पहिल्यांदा. टीव्ही वरती तुम्ही सगळे दिसणार आहात. तुम्हाला आमच्या बरोबर शूट करायची संधी मिळाली आहे, आम्हाला तुम्हाला भेटायची संधी मिळाली आहे. तर कसं वाटतंय? खूपच छान वाटतं. खूप छान वाटते. सिरियल बघताय ना? मग मुलं एन्जॉय करतात का सिरियल? नक्कीच करतात. आज आलेली नाहीत मुलं, माझी स्कूलमध्ये गेलेली आहेत त्याच्यामुळे आलेली नाहीत, पण खूप एन्जॉय करतात. आणि शीतलचा तर इतका, म्हणजे माझ्या मुलीला इतकी आवडते की काय बोलायलाच नको. तिला म्हणजे खूप असं दुःख होत होतं की मी येऊ शकत नाही तिथपर्यंत, एक्झाम सुरू आहे तिची. तर खूप असं वाईट वाटत होतं, पण खूप खूप एन्जॉय करते आणि खूप ती पण पाहते सिरियल. आपण सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेऊ शकतो का पाळीपाळीने? नक्की. तर आपण इकडनं सुरुवात करू. ताई, नाव आणि सिरियल कशी वाटते? सिरियल तर म्हणजे खूपच चांगली आहे. आणि जर हे सगळं दाखवतं हा फौजीचं आहे ते मला तर खूपच आवडतं. कारण की जी फौजीची बायको आहे ती कशी राहते कशी नाही ते फौजीलाच माहीत असतं, फौजीच्या बायकोलाच माहीत असतं की आपण कशातून जातो, कशातून कशी ड्युटी करतो, कसं नाही, हे ते फौजीच्याच बायकोला माहीत असतं. आणि माझं नाव वीरपत्नी ललिता संगीती तापे, त्यांची मिसेस आहे. थँक्यू, खूप छान बोललात. तुम्ही ताई? मी वीरपत्नी विश्वनाथ साळुंखे यांची पत्नी आहे. मालिका बघता का? काय काय आवडतं हो, मालिकेतलं? मला आवडतं, खूप आवडतं. मीन शीतलचा रोल आज आहे. फोन वगैरे सगळ्या आमच्या जुन्या आठवणी हे होतात त्यातून, पण खूप छान छान. आणि ज्यांची लहान मुलं इथे आली आहेत त्यांनी पण इंट्रोडक्शन द्या हा मुलांचं, कारण मला तुमचा मुलगा का? काय तुझं नाव काय? अरे बापरे, एवढं फास्ट बोललास मला हे कळलंच नाही. हळूहळू बोलतोस का? सांग की नाव सांग. बर. आणि तू बघतोस का मालिका? फेवरेट डायलॉग काय तुझा? डायलॉग म्हणतो का नाही? विचार करतोस का? कर. बर बर, मला सांग कोण आवडतं तुला? सिरियल मधनं कोण आवडतं? आजा. मग मोठं झाल्यानंतर काय होणार? काय बनायचंय? आजा व्हायचंय का? आजा. हो. ताई, तुम्ही मगाशी खूप छान बोलला, तर तुमचं इंट्रोडक्शन तेवढं राहिलंय, सांगाल का? मी वीरपत्नी अश्विनी रत्नकांत शिंदे यांची वाईफ. तुमची मुलगी का? नाही, माझी मुलगी तुमचीच मुलगी आहे का? हाय. तुझं नाव काय? कितवीत आहेस तू? 5वी. सिरियल बघतेस? हो. तुझा फेवरेट डायलॉग म्हण की. शीतलीचा डायलॉग आवडतो, रावल्याचा डायलॉग आवडतो, आजाचा आवडतो, कोणाचा आवडतो? शीतलीचा. कुठला डायलॉग आवडतो? शीतल पवार नाव आहे माझं, शीतल शिंदे नाव आहे माझं. ओके. ताई, तुम्ही? मी शहीद गणेश किसन ढवळे यांची वीरपत्नी रेश्मा गणेश ढवळे. मला तुमचा एक डायलॉग खूप आवडतो. फौजीत 1 लाखात 1 असतो, पण फौजीची बायको 10 लाखात 1 असते. खरंच तुम्ही सगळ्या जणी 10 लाखात 1 आहात. आणि मला तुझं नाव तर माहिती आहे, समर्थ. समर्थ. आम्ही समर्थचा पहिला वाढदिवस ह्यांच्या बरोबर साजरा केला होता आणि म्हणून मी ओळखते समर्थला आधीपासून. हो ना?
तो पण बोलतो आजा फौजी, मी छोटा फौजी. तू छोटा फौजी म्हणून अशी छान छान कपडे घालून आलायस सांग ना, मी का? छोटा फौजी. युनिफॉर्म म्हणूनच घातलेस बोल. का छोटा बोल, मी फौजी छोटा म्हणून? फौजी. सांग. हा बोल. बोल हॅलो. मी छोटा फौजी. छोटा फौजी, ए छोटा फौजी. सांग ना. हा. घे घे बोल. बोल. मी छोटा फौजी. सांग ना. हा. मी छोटा फौजी. हा आता तू. मी बोलली. मी छोटा फौजी. आता तू. आता तू. बोल ना. बर आपण नंतर बोलूया. छान छान छोटा फौजी. ताई तुम्ही? मी ज्योती निलेश चव्हाण, तरडगाव. बर सिरियल बघता का? मालिकेतलं काय काय नेमकं आवडतं? डायलॉग कुठले आवडतात? पोरं बघतात का सिरियल? पोरं कसं म्हणजे कसा प्रतिसाद आहे त्यांच्याकडे? मुलांनी तर अजून नाही पाहिली मालिका कधी. मी पण सुरुवातीला बघत होते, आता काही नाही बघत. बर बर बर. ताई तुम्ही? पण तुमच्या मालिकेमुळे ना आमचा भूतकाळ वर्तमान काळात जागा झाला असं मला वाटतंय. खूप छान आहे मालिका. आई तुला बोलायचंय? रवींद्र शहीद रवींद्र बबन धनावडे यांची वीर पत्नी वैशाली रवींद्र धनावडे. मालिका पाहताय? हा खूप छान मालिका आहे. मस्त काय वाटते बघून. आवडतं? माझा मुलगा हा त्याला विचारतो चांगले. तू खूप मोठा फॅन आहेस का? आई डायरेक्ट बोलली हा माझा मुलगा आज सांगेल. मग रोज पाहतोस? अरे वा, तू तर चंद्रकोर पण लावून आलायस. काय आवडतं मालिकेतलं? आजाने चितली. आजाने चितली. मग आजाने चितलीचा डायलॉग? बर चंद्रकोर आवडतं म्हणून लावून आलायस का आज? नाही दररोज लावतो. दररोज लावतो? वा, मी लावतो का चंद्रकोर? नेहमी लावतो का? नाही, शाळेत जायच्या आधी चंद्रकोर लावतो. वा, छान छान छान. आणि ही कोण? तुला पण बोलायचंय? त्याच्या काकाची मुलगी आहे. बोला बाळा बोला. हाय कर. हाय दीदी म्हण दीदी. बोल बाळा. दीदी कुठे आहे अशी? ताई तुम्ही? मी निशा दीपक घालगे. दीपक घालगे त्यांची पत्नी. मला तुमची सीरियल खूप आवडते आणि आजाचा डायलॉग आवडतात खूप. कुठला डायलॉग? आजासारखा पोरगा मिळत नसतो कारण आजा वन अँड ओनली सिंगल पीस आहे. हा माझा मुलगा शंभू. हाय, एवढं का लाजतोस? आणि ही परी. हाय, तुझं नाव काय? परी सांग. अरे बापरे, सगळी पोरं खूपच लाजतायत. बर, तर आपण खूप छान छान गप्पा मारल्या त्यांच्या बरोबर. आपल्याला सिरियल बद्दल चांगला प्रतिसाद मिळालाय आणि आज आपल्याला ह्यांच्या बरोबर बोलायची संधी मिळाली. त्यासाठी खूपच छान वाटतंय. थँक्यू लागिरं झालं जी. थँक्यू TV9 आणि